ही परिस्थिती आपल्याला समजून घेतली पाहिजे. आपण जर नेटफ्लिक्स वरती गेलात तर आपल्याला एप्स्टीन फाईल वरती एक डॉक्युमेंटरी मिळेल. आपण इंटरनेट वरती गेलात तर आपल्याला ठिकठिकाणी एप्स्टीन बद्दल माहिती मिळेल. आपण युट्यूब वरती गेलात तर आपल्याला डॉक्युमेंटरीज मिळतील. मी आपल्या सर्वांना विनंती करतो की याच्याबद्दल माहिती घ्या, याच्याबद्दल वाचा आणि एप्स्टीन काय माणूस होता हे शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवा आणि त्यांना हा प्रश्न विचारा की मुलींचं अपहरण करणाऱ्या, मुलींचं लैंगिक शोषण करणाऱ्या आणि आंतरराष्ट्रीय पातळीच्या सेक्स रॅकेट चालवणाऱ्या माणसाशी आपलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संबंध आहेत हे तुम्हाला पटतात का? आणि जर तुम्हाला पटत नसतील तर मग नरेंद्र मोदींची एप्स्टीनशी संबंध काय होता हे त्यांनी आपल्याला जगासमोर सांगून दिलं पाहिजे. मित्रांनो, एक गोष्ट समजून घ्या, आज आपला मीडिया हा गोदी मीडिया भाजपच्या खिशात बसले म्हणून कोणीच प्रश्न विचारायला तयार नाही. माझ्या मीडिया मधल्या बांधवांना एक सरळ प्रश्न आहे. jmail.wordpress नावाची एक वेबसाईट बाहेर आली होती. jmail.wordpress या वेबसाईट वरती जेफ्री एप्स्टीनशी सगळ्या लोकांशी काय काय ईमेल झाले त्याच्याबद्दल एक खुलासा होता आणि त्याची माहिती मिळते. आणि मी आपल्या सर्वांना सांगतो की इकडचे पत्रकार काही काम करणार नाहीत म्हणून पत्रकारितेची जी भूमिका आपण हातात घ्या आणि आपण जाऊन त्या वर्डप्रेस वरती टाका, सर्च मध्ये टाकून बघा नरेंद्र मोदी, सर्च मध्ये टाका अनिल अंबानी, सर्च मध्ये टाका भारतीय जनता पार्टी, सर्च मध्ये टाका इंडिया आणि तुम्हाला जेफ्री एप्स्टीननी नरेंद्र मोदी, भारतीय जनता पार्टी आणि आपले मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्याशी काय काय डीलिंग्स केले ते तुम्हाला समोर येईल. आणि ही आपली सर्वांची जबाबदारी आहे की आपण हे शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवलं पाहिजे. मित्रांनो, मी मीडिया आपला झोपलाय ह्याच्यासाठी म्हटलं कारण अमेरिकेच्या मीडियाने बॉन्डी, जस्टिस बॉन्डी म्हणून एक आहेत, त्यांना धारेवरती धरलं आणि त्यांना जे प्रश्न विचारले ते पब्लिक केले. युके मध्ये, ब्रिटन मध्ये राणीचे नातेवाईक प्रिन्स अँड्र्यू यांना अटक करण्यात आली, पण आपल्या देशात एका मंत्र्याला प्रश्न विचारला जात नाही, मुख्य आपल्या पंतप्रधानांना प्रश्न विचारला जात नाही. आणि म्हणून आपण इकडे एवढंच मागणी करायला जमलोय की सर्वात पहिले आपल्याला हे माहिती पाहिजे की त्या जेफ्री एप्स्टीनच्या घाणेरड्या फाईलींमध्ये नरेंद्र मोदींचं नाव काय आणि भारतीय जनता पार्टीचा यांच्याशी संबंध काय. आणि जर तुम्हाला हे संबंध डिक्लेअर नसतील करायचे तर नरेंद्र मोदींनी त्यांचा राजीनामा द्यावा. ह्याच दोन मागण्या घेऊन आपण इथे उपस्थित राहिले. म्हणून मी आपल्याला सर्वांना एवढीच विनंती करतो की एप्स्टीन कोण होता, एप्स्टीन फाईल्स मध्ये काय होतं हे समजून घ्या, हे शेवटच्या माणसापर्यंत पोचवा. कारण आपल्याला हे शेवटच्या माणसापर्यंत पोचवायचंय की आपला पंतप्रधान एका बलात्काराचा मित्र आहे, आपला पंतप्रधान एका बलात्काराचा पाठराखण करतोय आणि या बलात्कारांनी जगभरातनं 30 लाख पोरी गायब केलेल्या आहेत. आपल्याच भारतामधनं सुद्धा गेल्या 15 वर्षात 30 लाख पोरी गायब झालेल्या आहेत. या 30 लाख पोरी आणि त्या 30 लाख पोरीचा संबंध काय हा नरेंद्र मोदींनी आज भारत देशातल्या तमाम नागरिकांना सांगितलं पाहिजे. आणि दुसरी आपली ही जबाबदारी राहते की आज या मुली आपल्या घरातल्या नाहीत, पण उद्या नरेंद्र मोदी सत्तामध्ये राहिले तर या 30 लाख मुली कोणत्या घरातल्या असतील हे आपल्याला सांगता नाही. म्हणून आपल्या मुलींना वाचवायला आणि या बलात्कारांच्या मित्राला देशाच्या बाहेर हाकलायला आपल्याला हे आंदोलन जिवंत ठेवायचंय. एवढंच म्हणून मी माझे 2 शब्द थांबवतो. जय भीम, जय संविधान.